नमस्कार मित्रांनो, मी रोशन भावने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलेला आहे, ती म्हणजे अखेर महाराष्ट्र शासनाने पीक विम्याबद्दलचा जी आर प्रसिद्ध केलेला आहे. त्या जी आरमध्ये कोणते नवीन बदल करण्यात आलेले आहे आणि अर्ज कसा करायचा व काय अटी आणि शर्ती आहे याबद्दल सविस्तरपणे सांगितलेले आहे. तेच आपण या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवनवीन माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. चला तर मित्रांनो, बघूया काय आहे या जी.आर.मध्ये. खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करता राज्यात राबवण्यात येणाऱ्या पीक विम्याबाबत महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत दिनांक 24 जून 2025 रोजी हा जी.आर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जी.आर.मध्ये खरीप हंगामाविषयी पीक विम्याविषयी सविस्तरपणे अशी माहिती दिलेली आहे, ते आपण बघूया. प्रस्तावनेमध्ये दिले आहे की राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी उत्पादित आधारावर सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 25-26 या एका वर्षाकरता राज्यात राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या विचाराधीन बाबीला धरून आधारित शासनाने हा जी.आर प्रसिद्ध केला आहे. त्या शासन निर्णय काय आहे ते बघूया. खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एका वर्षाकरता अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार विमा कंपन्यांनी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून एका वर्षासाठी विमा कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच एकंदरीत असे म्हणता येईल की एका वर्षासाठी एका कंपनीला पीक विमाची जबाबदारी देऊन का निश्चित क्षेत्रासाठी तो पीक विमा निश्चित केला जाईल आणि त्याची उद्दिष्टे काय आहे ते आपण बघूया. पहिलं उद्दिष्ट आहे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हे पहिलं उद्दिष्ट पीक विमा योजनेचं आहे. दुसरं उद्दिष्ट आहे पिकाच्या नुकसानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य प्रस्थापित राखणे. तसेच तिसरं उद्दिष्ट दिले आहे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरणारा प्रोत्साहन देणे. चौथं उद्दिष्ट दिले आहे कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्याच्या संरक्षणाबरोबरच अन्न सुरक्षा, पिकाचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास होण्यास मदत होईल. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत ते बघूया. सदर योजना ही या आदेशान्वये अधिसूचित केलेल्या पिकासाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही ऐच्छिक आहे. तसेच तिसरं प्रमुख वैशिष्ट्य आहे की अधिसूचित क्षेत्रासाठी अधिसूचित पिकांसाठीच खातेदाराचे व्यतिरिक्त कुडाचे अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेचा भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टी करणारा नोंदणीकृत भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे हा बंधनकारक आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरायचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% तसेच खरीप व रब्बी हंगामामध्ये नगदी पिकासाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात आलेला आहे. म्हणजेच एकंदरीत असं म्हणता येईल की भाडेपट्टीने शेती करणारा शेतकरी सुद्धा या पीक विमा योजनेसाठी पात्र आहे, परंतु त्याने ती नोंदणीकृत भाडेपट्टी करार केलेला असावा आणि तो करार त्या संकेतस्थळावर पीक विमा भरताना अपलोड करणे बंधनकारक आहे. तसेच या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक विमा 2%, तसेच रब्बी हंगामासाठी 1.5%, नगदी पिकासाठी खरीप व रब्बी हंगामात नगदी पिकासाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 वर्षाकरिता सर्व अधिसूचित पिकासाठी जोखीम स्तर हा 70% असा निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच तुम्हाला त्याची पीक विमा जे मिळेल तो जोखमीच्या आधार 70% पर्यंत मिळेल असा याच्यामध्ये नमूद केलेलं आहे.
सदरची योजना ही एकूण 12 जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यांमार्फत सन 2025-26 या एका वर्षाकरिता 80 110 कप अँड कॅप मॉडेलनुसार राबविण्यात येईल. त्यानुसार त्या नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपनीवर राहणार आहे. विमा कंपन्या एका हंगामामध्ये जिल्हा स्तरातील जे काही पिकांचे नुकसान होईल त्या आधारावर त्या अनुसूचित क्षेत्रासाठी विमा निश्चित करून विमा देण्याचे काम ही त्या कंपनीवर जबाबदारी राहणार आहे. या योजनेत मृत शेतकऱ्याच्या नावे तसेच इतर अवैध मार्गाने विमा काढला गेल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल असं स्पष्टपणे या GR मध्ये उल्लेख करण्यात आला. तसेच योजनेमध्ये सहभागी शेतकऱ्यांना ॲग्रिस्टेक म्हणजेच फार्मर ID असणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामध्ये जोखमीच्या बाबी काय असेल ते बघूया. योजनेअंतर्गत खरीप रब्बी हंगामाकरिता जे काही नुकसान झाले त्या येणारी गृहीत धर नुकसान भरपाई देण्यात येईल. योजनेत समाविष्ट पिके कोणती आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगितलेलं आहे. त्यामध्ये पीक वर्गवारीमध्ये पहिलं आहे तृणधान्य व कडधान्य. यामध्ये खरीप हंगामातील भात म्हणजेच धान, खरीप ज्वारी, आणि नंतर बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका हे झाले खरीप हंगामातले पिकं. रब्बी हंगामातल्या पिकामध्ये गहू बागायत, रब्बी ज्वारी बागायत व जिरायत, हरभरा, उन्हाळी भात इत्यादी रब्बी हंगामात झाले. गडीत धान्य पिकामध्ये भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन हे खरीप हंगामातील पिकं झाले. तसेच रब्बी हंगामातील उन्हाळी भुईमूग हा याच्यात झालाय. नगदी पिकामध्ये खरीप हंगामातील कापूस, खरीप कांदा तसेच रब्बी हंगामातील रब्बी कांदा इत्यादी पिकांचा समावेश या पीक विमा योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. या पिकांना या योजनेअंतर्गत संरक्षण मिळून नुकसान भरपाई देण्यात येईल असे या GR मध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. पीक विमा हप्ता दर कसा असेल याबद्दल थोडक्यात यात सांगितलेले आहे. विमा संस्थेच्या खरीप हंगामात 2% किंवा वास्तवाशी जो कमी असेल तो रब्बी हंगामासाठी 1.5% किंवा वास्तवाशी जो कमी असेल तो अन्नधान्य आणि गडीत धान्य पिकांसाठी. नगदी पिकासाठी विमा संरक्षेच्या रकमेच्या 5% म्हणजे तुम्हाला जे काही विमा मिळेल त्याच्या 5%, तसे वास्तवदर्शी यापैकी जे कमी असेल ते शेतकऱ्याजवळून घेतल्या जाईल. तसेच रब्बी हंगामासाठी सुद्धा नगदी पिकासाठी 5%, तसेच वास्तवदर्शी जे कमी असेल ते तुमच्याकडून घेतल्या जाईल. म्हणजेच एकंदरीत असे म्हणता येईल की जे काही तुम्हाला विमा मिळेल त्याच्या 5% तुम्हाला नगदी पिकासाठी विमा हप्ता म्हणून भरावा लागेल. तसेच अन्न व कडधान्यासाठी तुम्हाला 2%, खरीप हंगामासाठी तसेच रब्बी हंगामासाठी 1.5% इतकं तुम्हाला विमा हप्ता भरावा लागेल असे या GR मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तसेच विमा संरक्षित शेतकऱ्यांना भरावाचा हप्ता याच्याबद्दल स्पष्टपणे यामध्ये उल्लेख केलेला आहे की एकंदरीत जिल्हानिहाय पीक विमा संरक्षण विमा हप्ता दर बाबतचा तपशीलवार संदर्भ यामध्ये दिलेला आहे. विमा क्षेत्र घटकमध्ये ही योजना ज्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा म्हणून राबवली जाईल त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला वेळेवर आणि योग्य मिळावा यासाठी याची जिल्हानिहाय व तालुकानिहाय, ग्रामपंचायत निहाय अशी विभागणी केलेली आहे. ज्या आधारावर विमा क्षेत्र घटकनुसार या पीक विम्याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळू शकेल असे यामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे. महसूल मंडळ व कटक मंडळ गट स्तरावर सद्य परिस्थितीत 12 पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने स्तरावर पीक कापणी प्रयोगाचे महसूल मंडळ व महसूल मंडळ गट स्तरावर नियोजन करताना 12 पीक कापणी प्रयोगाचे अधिकचे पीक कापणी म्हणजे यानुसार तुमचा पीक विमा निश्चित केला जाणार आहे. योजना कार्यान्वित करण्यासाठी जी यंत्रणा असेल त्यामध्ये खरीप हंगाम 2025 किंवा 2025-26 या वर्षाकरिता एक कंपनी निवड करून त्या जिल्हा संबंधित कंपनीकडून पीक विमा योजना राबवली जाईल. त्यामध्ये पहिली कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी. या कंपनीकडे अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, परभणी, बुलढाणा, वाशिम इत्यादी याबरोबर अनेक जिल्हे या कंपनीमार्फत पीक विमा योजना राबवली जाईल. तसेच ICICI लोंबार्ड या जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीमार्फत धाराशिव, लातूर, बीड या 3 जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे.
योजनेचे वेळापत्रक सुद्धा या जी आर मध्ये स्पष्टपणे दिलेले आहे. कर्जदार असो किंवा बिगर कर्जदार शेतकरी यांना पीक विमा काढण्याची मुदत ही समान असेल आणि त्यांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसारच आपल्या बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे बंधनकारक असेल. संबंधित शेतकऱ्यांनी पीक विमा बिगर कर्जदार किंवा कर्जदार शेतकऱ्यांनी आपला पीक विमा आपले सरकार सेवा केंद्र किंवा विमा प्रतिनिधीमार्फत काढून घेण्यात यावा आणि ते मुदतीच्या आत काढण्यात यावा. यामध्ये खरीप हंगामासाठी 31 जुलै 2025 तर रब्बी हंगामासाठी 30 नोव्हेंबर 2025, रब्बी ज्वारीसाठी 15 डिसेंबर 2025, गहू, हरभरा, कांदा इत्यादी पिकांसाठी 30 मार्च 2026, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग रब्बी पिकासाठी. अशा प्रकारे पीक विमा योजनेचे वेळापत्रकामध्ये अनेक घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. ते आपण जी आर मध्ये वाचू शकतो. दिसत आहे तुम्हाला त्याप्रमाणे या गोष्टीचा या पीक विमा जी आर मध्ये वेळापत्रकामध्ये समाविष्ट त्या वेळापत्रकानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच बोगस पीक विमा प्रकरणात फौजदारी कारवाई सुद्धा करण्यात येईल. जे कोणी शेतकरी बोगस पीक विमा उचलण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येईल. तसेच ई पीक पाहणी करणे हे प्रत्येक विमाधारक शेतकऱ्याला बंधनकारक असेल. पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद करणे प्रत्येक शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. विमा योजनेत भाग घेतलेले प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये जे पीक लावलं आहे त्याची ई पीक पाहणी करून त्याची नोंद करणे हे बंधनकारक आहे. तेव्हाच तुम्हाला या विमा योजनेचा लाभ मिळू शकेल असं या जी आर मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण पीक विम्याबद्दलचा जी आर संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तरी तुम्हाला जर याची डिटेल माहिती हवी असेल तर मी या जी आरची PDF लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, ते तुम्ही बघून घ्यावे. तसेच मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व ज्यांना या व्हिडिओची आवश्यकता आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.